ठरवलेलं काही काम घडवत नाही. नशीब पण असं फालतू आहे ना, काही एक होत नाही. पण सँडीला भेटू तर ते नाही, कानाखाली जाळ काढला ना त्याच्या. इतक्या दिवसात तोंड दाखवलं नाहीये त्यांनी. कुठं उलटलाय काय माहित. तुम्ही घरी चल. तू तू इथे काय करतीये? हा, तू काही ठरवलंय का ग? मला शांततेत जगू द्यायचं नाही. घरी ताप देते तो काही कमी आहे का? काहीच डोक्याची भजी करायला आलीये. मी तुला फक्त न्यायला आलीये. घरी चल. मी नाही येणार आहे. तुला जायचं तर तू जा, पण मी तुझ्या संगत अजिबात नाही येणार आहे. निघ तू घरी. तुम्ही मामा मामी घरी वाट बघताय. दोघंही काळजीत आहे आणि मामीची तब्येत बी बरी नाही. तू घरी चला. तुला मराठीत सांगितलेलं नाही कळत का ग, की मी घरी येणार नाहीये? आणि काय करू घरी येऊ? तीस तीस डोकी, तेच तेच चेहरे आणि तेच टोमणे ऐकायला येऊ? तेच तेच चेहरे असले ना तरी ते आपल्या जवळचे आणि आपली काळजी घेणारी लोक आहेत. आणि तुला जे टोमणे वाटतात ना, ते मामा आणि मामीने तुझ्या भल्यासाठी सांगितलेल्या गोष्टी आहेत. हे मामा मामीची संस्कारी भाची, तुम्हाला शिकवायचं नाही बरं का मी काय करायचं आणि काय नाही ते. तुझा घरी मी नाही येणार. माझं डोकं फिरलं ना तर मी काय कर. हे बघ तुम्ही, तुला जे काय बोलायचं ना ते घरी जाऊन बोल. इथे तमाशा नको घाल. चल घरी. ए जागा आली मोठी मला शिकवणारी. तू कोण आहे ग मला शिकवणारी? मी हे करायचं आणि ते करायचं नाही ते. उगा डोक्याजवळ भणभण करू नको माझ्या, म्हणजे तू अशी ऐकणार नाही. नाही चल घरी. मी नाही येत. रमेश सोड मला. मी नाही येत. रमेश सोड मला. रमेश सोड मला. कुठे होती? पारावर बसली होती. बसलेच होते, पळून नव्हते जात काही. शांततेत बसून पण देत नाही मला कुठं. रोज रोज तुमची तोंड बघून कंटाळा आलाय मला. तुम्हाला जाता येतं सगळ्यांना बाहेर, मला नाही जाता येत. या घरात भिंतीचे पोपडे बघत बसायला लागतं मला. तुम्ही अगं तोंडाला आवर काय? कोणासमोर बोलते काय कळतंय का तुला? तुझे आई बाबा आहेत ना ते, त्यांची जरा तरी कदर ठेव. ए रमे, तू तर गप्पच बस. एक तर गावातल्या लोकांसमोर मला गुरासारखं ओढत घेऊन आली. माझ्या आई बापांशी मी कसं वागायचं हे तू मला शिकवायची गरज नाहीये. अगोदर ना तुझं कशाला जीवाची ओढताण करून घेते तू? पण अजून तब्येत बिघडेल बघ तुझी. बिघडू दे, अजून बिघडले तरी चालेल, पण हिला अद्दल घडवल्याशिवाय राहणार नाही. तू मग काय करणार? मारणार मला? मार. खलबत्त्या टाकून कुटायचं असेल तर तेही कर. मला तर बघायचंच आहे तू काय काय करणार आहे ते. या रमामुळे मला तू मारायला लागली का आता? हा, मी बाहेर आहे. मला जाळायचं असेल ना तर घराबाहेर या आणि जाळा मला. उगाच तुमचं घर नको जळायला. लग्न होईपर्यंत जीव खाणारे आपला. तू नको ना त्रास करून घेऊस. शांत हो मामी, जाऊ दे. मला नाही वाटत ती कुठे जाईल आता. तुझं कामावर उशीर होतोय ना तुला. जा थांब थांब, मी पण येते तुझ्याबरोबर. अगं तू कशाला? तुला बरं नाही वाटत आहे ना? अगं कामावर नाही येते, बाईसाहेबांकडे दुसरंच काम आहे माझं. येताना चिंगीला पण बरोबर घेऊन येते. हा बर. अहो पात्रावर लक्ष ठेव बर का. काळजी घे जरा. होय. भाऊ तुम्ही शांत का बसलात? एक कानाखाली वाजवायची होती ना तिच्या. भाऊ हे बघा, तुमच्या डोक्यातल्या सर्किट मध्ये चर्र झाले माहिती आम्हाला. तुम्ही फक्त ऑर्डर करा भाऊ, एकेकाची वरात का चुकी नाही बघा. हे बघे, तुला जेवढं काम सांगितलंय ना तेवढं काम करायचं. फुकटची काळजी नाही करायची माझी. आता जे काम सांगितलं ते पूर्ण करायचं आणि मग यायचं. हा कळतंय ना? हा ठीक आहे.
मान सांगावा जनात आणि अपमान ठेवावा मनात. रमा, या अपमानाचा बदला असा घेईन ना की सगळं गाव बघत राहील. पाणी मागायची लायकी पण नाही ठेवणार तुझी. ताई, ताई, किती ग उशीर? अगं बाळा, मामी सोबतच होते ना, मी काय मुद्दाम उशीर केला का? मामी, मलाही घाबरले होते ग, म्हणून पळत पळत आले ताईकडे. आता बरं वाटतंय ना तुला? बरं आहे मी. अगं तुझ्या ताईने बरं केलं मला. अगं अगं अगं, काय करतेस? तुमचे लय उपकार झाल्याचे आमच्यावर आधीच. अगं मग सारखे पाय धरणार आहेस का? काय झालंय? आणखीन एक उपकार करा अशी विनंती करायला आली याची. हे बघ, जर काही अडचण असेल ना तर आपण सोडवू. काय झालंय सांग मला. आमच्या सुमीशी गावातलं कुणी लग्न करायला तयार नाहीये. आपलेच जाताना आपले सोड, कुणाला बोलणार असे गत झाल्याचे. सगळ्या गावासमोर आमचं नाक कापलं गेलं याच्या वागण्यामुळे. पुरी पुढे ना हातच टेकलेत आम्ही. काय करावं कळना झाले. तुम्ही मदत केली आम्हाला तर. तू आधी डोळे पुस बरं. अगं नको काळजी करू, होईल सगळं व्यवस्थित. तू तुझ्या तब्येतीची काळजी घे. आणि सुमीचं लग्न ना अगं करू ना आपण. अगं या वयामध्ये सगळ्यांचीच काही ना काहीतरी स्वप्न असतात. तिचीही आहेत आणि म्हणूनच ती अशी वागली असेल. पण त्याचा अर्थ असा होत नाही ना की ती वाईट आहे. आता आपण एक काम करूया, तिच्यासाठी एक चांगला मुलगा बघूया आणि तिचं लवकरात लवकर लग्न करून देऊया. काय प्रताप? हो नक्कीच. बस तुमचे लय आता उपकार झाले असं अजिबात बोलायचं नाही, कळलं? अगं मंजू, सावकाश. बरं ऐक, मला तिथून एक ग्लास भर पाणी दे बरं. माझ्या हाताला कणिक आहे. लवकर देशील बर का? अहो छोटे मालक तुम्ही. मला वाटलं मंजू असेल म्हणून मी. तुमच्या हाताला पीठ लागले. असू दे. द्या इकडे. तुमच्या दोन्ही हाताला पीठ लागलंय. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. सॉरी. ओके. तुमच्या गालाला पीठ लागले. हो. इकडे नाही, तिकडे. अहो सगळीकडे पसरेल ते. थांबा. आता ठीक आहे. ओके. तुम्हाला काय हवं होतं का छोटे मालक? हो, तुम्ही ते औषधी चाटण केलं होतं ते आणि पाणी हवं होतं. अरे मग तू कशाला आलास? तेजूला सांगायचं होतंस. अहो नाही नाही, मी देते ना. हे एवढं झालं की लगेच करून देते बघा. बर. बरं आता हे झालं की मंजूला बोलवून घे बाकीची सगळी कामं करायला. हं? एकटीच करत बसू नकोस सगळं. आणि तेल कुठे ग? मला जरा निरांजनामध्ये तेल घालायचंय. ते तिकडेच ठेवले बघा. हा.
दादा दादा पटकन चल, माझं तुझ्याकडे काम आहे. अगं थांब जरा, मी काम करतोय. काय करतोयस तू? अगं मातीच्या गुणधर्मावरून कुठली माती कुठल्या पिकासाठी योग्य आहे ते बघतोय. अरे वा, म्हणजे तू काम करतोय, हो म्हणजे तुला बरं वाटतंय. हो या. दादा इतकं छान वाटतंय ना तुला असं बघून. म्हणजे तुला आता नक्की बरं आहे ना? हो तुला काहीच होत नाहीये? नाही. फुल अँड फायनल बरं आहे? हो मग चल 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 पटकन अगं चल ना, माझ्या तुझ्याकडे काम कर. अगं, पण चल. कुठे? अरे बोल तू. अगं ऐक. चल चल अगं तेजू. दादा चल. तेजू तेजू चल रे. अगं तेजू काय चाललंय तुझं, मला सांगशील का जरा? रमा, हे बघ दादा आलाय, आता काहीच टेन्शन नाहीये. दादा आम्हाला प्लीज खूप खूप कैऱ्या तोडून दे ना. त्याचं काय लोणचं घालायचंय? अरे खरंच लोणचं घालायचंय. अरे आईला पाटलांच्या सुनेला लोणचं द्यायचंय, आणि म्हणून रमा मला लोणचं करायला शिकवणार आहे. आणि हिला कैरीचे भरपूर पदार्थ येतात, आणि ते पण ती मला सगळे शिकवणार आहे. भरपूर म्हणजे? अहो खूप आहेत. म्हणजे कैरीची आंबोळी करतात, मग कच्च्या कैरीचं पन्ह करतात, उकडलेल्या कैरीचं बी पन्ह करतात, मग कैरीचं तिखट लोणचं, कैरीचं गोड लोणचं, साखर आंबा, मुरांबा, गोड आंबा, मेथांबा, चुंदा, आणि बास बास बास, एवढे प्रकार ऐकून माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटतंय. हो, आणि एवढे प्रकार खायला मिळणार असतील तर कैऱ्या तोडाव्याच लागतील. येस. आणि कैऱ्या तोडल्यानंतर तुला आराम वगैरे करायचा आहे तर तू करू शकतोस. हा? वा, म्हणजे आधी भावाला राबवायचं आणि मग आराम कर म्हणायचं. हे बरं आहे तुझं. तुला हवं तेव्हा मला बरं वाटतंय म्हणून कैऱ्या तोडून देऊ, आणि नंतर बरं नाही वाटत म्हणून आराम करू. वा. चल ना, एवढ्या वेळात डझनभर कैऱ्या पाडून झाल्या. डझनभर? माझ्याकडे काय सुदर्शन चक्र आहे? दादा आता खाजीलपणा पुरे या. चल चल लवकर कैऱ्या अगं तोड. हो. दादा ती तिकडची दे ना, ती डावीकडची दे, पटकन दे. तेजू कॅच पकडा. हे घे पकड. वाव. तेजू आता तू कॅच पकडा. हा. दादा तू पण ना. तेजू पडेल. तेजू लागतं, मारू नको ना. अरे मला पण लागलं. दादा अगं बेड पडेन मी खाली. तेजू खरंच पड. अगं तेजू पडेल. राहू द्या. काय काय रे, हव्यात ना? दे ये. एवढ्या पुरे झाल्या का? हो हो खूप झाल्या. तुम्ही या काउंट करा, तोपर्यंत मी मागच्या साईडचा घेऊन येते. जा. दादा हे बघ, अजून 4 मिळाल्या. हे मी कैऱ्या काढून दिल्यात आणि धुवून पण देत. आता माझं काम झालं, मी चाललो. ओके. ए कुठे चाललास? कैऱ्या धुवून दिल्या, काढून दिल्या, आता फोडणार कोण? चल लवकर. मला रिक्वेस्ट करतेस की दम देतेस? ते तुला काय समजायचं ते समज. ठीक आहे, जाता जाता विचार करतो. हा. ए दादा असं काय करतोस रे? का? मग आता आमच्यात टॉल तू आहे म्हणून तुला कैऱ्या काढायला सांगितलंय ना. आता
बॉडी बिल्डर कोण आहे? तू. जिम वगैरे कोण करत? तू. मग फोडून दे ना एवढ्या कैऱ्या. त्या कैऱ्या फोडायला मी जिम करतो असं म्हणणं आहे तुझं? ए दादा प्लीज प्लीज प्लीज. बर. हे घे, दे या कैऱ्या फोडून. एवढ्या? ए रमा, हे किती अवघड आहे ग. हे सुरीने कापलंच जात नाहीये. अहो ताईसाहेब, कैऱ्यात त्या सुरीने कापली बी जाणार नाही बघा. तिला वेळीवरच चिरावी लागते. बरोबर म्हणतात त्या. ह्या असं सुरीने कापत बसलीस ना तर संध्याकाळपर्यंत एकच कैरी कापत बसशील. हा? ए जा रे तू. जा रे. ठीक आहे, जा तू. ए सॉरी 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 सॉरी. अब आया ऊंट पहाड़ के नीचे. चला, माझ्या वाटणीच्या कैऱ्या फोडून झाल्या, मी चाललो. ओके? ए नाही हा. का? अरे म्हणजे काय, या कैरीला असं मीठ लावायचं, हळद लावायची. एक मिनिट. हे लोणचं आणि कैरीचे पदार्थ माझ्याकडून बनवून घ्यायचा प्लॅन आहे की काय तुमचा? नाही म्हणजे रमा, तुम्ही खरं सांगा, माझा हिच्यावर विश्वास नाही. अरे नाही हो, असं काही बी नाही. मग तुला यायला पाहिजे ना. तुला सगळं येते म्हणल्यावर तुझी बायकोही खुश होईल. किती गुणाचा गो माझा नवरा, असं म्हणेल. काय रमा? रमा, हे झालं ना की मला आंब्याची डाळ आणि पन्ह पण शिकवशील? ते मला पण येतं, मी शिकवू का? चालेल. काही कैऱ्यांचं पन्ह म्या बनवते, काही कैऱ्यांचं पन्ह तुम्ही बनवा. हो, मी मस्करी केली. तुम्ही आता ते पण मलाच करायला सांगताय? ठीक आहे, नाही सांगत. पण तुला बरीच काम आहेत अजून. या कैऱ्या वाळत टाकायच्या, त्यावर लक्ष ठेवायचंय आणि नंतर त्या भरूनही ठेवायच्या आहेत. काय? हो. आणि तू काय करणार? हादडणार फक्त? तू पण ना. ठीक आहे, पाणी दे ग थोडं. काय झालं म्हणजे बोललीस का काही वाड्यावर? भाई बोलले, छोटे मालक आणि बाईसाहेब दोघांनी शब्द दिला आपल्याला. काय म्हणले? काय तुम्हीच्या लग्नासाठी चांगला मुलगा ते शोधून देणार आहे. विरोबा पावला म्हणायचा. होय. मामा, विरोबा नाही, प्रताप दादा पावले. ए चिंगे, काय प्रताप दादा करतेय का? हा, आता तूही कौतुक करायला लागली का त्यांचं? त्यांच्यामुळेच माझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली. ही अशी सगळी स्वप्न समोर दिसत होती, घातली सगळी चुलीत त्या प्रताप दादानं. मेकअप असते का? परत जी वळवळायला लागली तुझी. अहो, तुम्ही शांत राहा की. तुम्ही कशाला आता कावताय? बरं ऐकते. असू दे. सरला मी काय म्हणतो, म्हणजे छोटे मालक आणि बाईसाहेब जे करतील ना, चांगलंच करतील बघ. खरंय. आता काय माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय प्रताप दादा घेणार आहेत का? या ना. हे कुठे ठेव? हा, ठेवा तिथे. काय झालं? काही बोलायचंय का तुम्हाला? वय. अहो, मग परवानगीची वाट काय बघताय? बोला ना. अहो, बोलायचं तर आहे जी, पर कसं तेच कळत नाहीये. बर, मग तुमचं म्हणणं मांडायला मी तुम्हाला मदत करू का? अहो, आधीच तुम्ही इतकी मदत केली, त्याबद्दल तर बोलायचंच आहे. पर छोटे मालक, तुम्ही मामा मामींसाठी आणि आमच्या समद्या घरासाठी जे काही करताय ना, ते मी खरंच शब्दात नाही मांडू शकत. आणि मामा मामींच्या या अवस्थेत तुम्ही जो शब्द दिलाय ना, तो लई मोलाचा आहे बघा. आणि आज जो काही आशेचा किरण तुम्ही दाखवलाय, त्यासाठी मनापासून थँक्यू जी. अहो, थँक्यू कशासाठी? आमच्याकडून जेवढं शक्य होईल तेवढी मदत आम्ही करूच. तुम्ही खरंच निश्चिंत राहा.
आणि अशी मदत मागितल्यावर कोणीही मदत करतच की, त्यात काही एवढं विशेष नाही. ही अशी मदत कोणी बी करत नाही जी. छोटे मला एक मिनिट, तुम्ही जर परत थँक्यू म्हणणार असाल तर अजिबात म्हणू नका. हे बघ विश्वा, मागच्या सगळ्या गोष्टी विसरून जा. अरे होतात चुका माणसाकडून, पण मुलगी चांगली आहे आणि माझ्या बघण्यातली आहे. तसा उथळपणा आहे थोडा तिच्यात. होतं काय, आजकालच्या सगळ्याच पिढीमध्ये लग्न झाल्यावर सगळं व्यवस्थित होईल. तू नको काळजी करू, निश्चिंत राहा. घे चहा घे. तुमचं निरोप मिळायला आले जी. उशीर झाला पण यायला. काही काम होतं का जी? सांगते, तुझ्या मुलीसाठी आम्ही चांगला मुलगा शोधलाय. काय? हो अगं, तुझ्या सुमीसाठी आम्ही एक चांगला मुलगा बघितलाय. म्हणजे आता कसं सांगू ते? एका शब्दाने मी सांगितलं तर तुम्हाला आणि लगेच मदत केली तुम्ही. म्हणजे आता आभार कसे म्हणू कळणं झालं जी. अगं असू दे, तुला सांगितलं होतं ना, सुमीच्या लग्नाची जबाबदारी आता आमची आहे म्हणून. होय जी. नाही पण खरंच आभार कसे मानू तुमचे मी. कुठला आहे मुलगा? म्हणजे माहितीतला आहे का? नाही म्हणजे तुम्ही म्हणता म्हणजे चांगलाच असणार आहे. इथलाच आहे का? आपल्या गावातला आहे का? अगं ओळखीतला आहे आणि गावातलाच काय, घरातला आहे. होय. विश्वा, प्रताप बरोबरच असतो, तू ओळखतच असशील ह्याला. हा हा जी, ओळखते. सरला मावशी, विश्वा तयार आहे सुमी सोबत लग्न करायला. मनावरचं एकदम ओझं उतरलं बघा जे. नाही पण त्यांच्या घरातल्या माणसांशी बोलणं. त्याची काळजी तुम्ही करू नका, मी त्याच्या घरच्यांसोबत बोलून घेतो. साहेब तुम्ही दरवाला मला बोलू नका म्हणता ना, थांबू नका जे. तुमचे आणि छोट्या मालकांचे उपकार आयुष्यात विसरणार नाही जे आम्ही. सरला मावशी, आमचे कसले उपकार? उलट तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवून तुमची मुलगी देताय, हीच सगळ्यात मोठी गोष्ट आहे. आणि ते सगळं सोडा, आधी मला सांगा, तुम्हाला जावई पसंत आहे ना? जी. सरला, तू एकदा सुमीच्या वडिलांशी बोलून घे हे सगळं. मग आपण पुढचं ठरवू. नाही पण 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 काय, काही अडचण आहे का? नाही सगळं ठरतंय पण आमच्या घरची परिस्थिती माहित आहे ना जी. जास्तीत देणं घेणं आम्हाला जमणं कठीण. म्हणजे मला कळलं तुला काय म्हणायचंय ते. तू नको काळजी करूस, प्रताप आहे ना, तो घेईल सगळं सांभाळून. जी. बाईसाहेब, अजून एक सांगायचं होतं. हा बोल. नाही आमच्या सुमीचा स्वभाव कसा आहे माहित आहे ना जी. अगं या वयात मुलांचे स्वभाव असेच असतात, आणि लग्नानंतर एकदा जबाबदारी पडली ना अंगावर की सगळं व्यवस्थित होईल. तू नको काळजी करू, फक्त तू एकदा नीट विचार कर आणि मला सांग, मग आपण पुढचं सगळं ठरवू. हात नगरी मला वाटलं गेलं का काय बाहेर कुठे. ए चिंगे. काय झालं? आज एकदम खुश दिसते. मग सांगते तुम्हाला अगोदर जेव्हा साखर दे मला. काय पगार वाढ झाली की काय? सांगते ग, थांब जरा, आनंदाची बातमी आहे. ठीक आहे, आधी तोंड गोड करा मग सांगते बातमी. ये गे चिंगे. बरं केलं तोंड गोड, आता तरी सांग की. छोटे मालकानं बाईसाहेब दोघांनी काळजी मिटवली बघा आपली. म्हणजे छोटे मालकांचे मित्र आहेत ना ते विश्वा, आठवले का तुम्हाला? हा, आठवला.
तुम्हीसाठी त्यांना तयार केलं छोट्या मालकाने लग्नासाठी. काय सांगतेस? मग अगं देवच पावला. एक चिमूट अजून दे बघू मला. घ्या, आणखीन घ्या. अगं पण सरला पिढ नाही का आणायचे देवासमोर ठेवायला. अहो लक्षातच आलं नाही बघा माझं. म्हणलं कधी एकदा बातमी येऊन तुम्हाला सांगते. ए, तुम्ही घे की साखर. अगं हात कसला पुढे करते, तोड उघड तोंडात घाल. हातावरच ते. बघ हातात तर हातात. अहो बातमी चांगली आहे की नाही? म्हणजे काय? आज पारी लय खुश दिसते. हाय खरी मामी खुश आहे ना, त्यामुळे मला बी लई आनंद होतोय बघ. आणि तुला असं पाहून ना मला बी लई आनंद होतोय. आलेच मॅम. बाय. आभाळाच्या खाली निळ्या पाखरांचा थवा, कारभार त्यांचा जसा उन्हाळ मारवा. सोचीमंदी त्यांच्या गवताच्या काड्या, सारे मिळून वाटून घेती ताटात चांदव. छोटे मालक पुढचं कडवं सुद्धा खूप छान आहे, तेही वाचा की. नाही जी नको. आणि म्हणजे मी नंतर वाचेल. तुम्हाला काही हवं होतं का? हो, पाणी हवं होतं. हे घ्या देते. म्हणजे सॉरी मी चुकून तुमच्या हातात दिलं पुस्तक. नाही राहू दे. हे घ्या जी. सोचीमंदी त्यांच्या गवताच्या काड्या, सारे मिळून वाटून घेती ताटात चांदवा.